राजीनामा फोटो आहे पीडितांनी हत्या केल्यानंतर महिला आयोगाचा तसं न करता ज्या महिलांचं मनोबल वाढवायचं, पीडिताच्या कुटुंबाला सोडून त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं, भगिनींना बंधूंना आवडलेली नाही। त्याच्यामुळे ज्या आयोगाने चारित्र्य हनन जबाबदार पदावर बसून चारित्र्य हनन केलं, त्या आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे तत्काळ। आणि सरकारकडे आमची मागणी आहे की याचा तपास योग्य होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली। आम्ही दोघी एकाच पक्षात काम करतो। या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला विद्रूप जे आहे ते केलं जातंय, लिपस्टिक लावलं जातंय या ठिकाणी। आयोगावर पक्षाचा प्रतिनिधी असतो पण संपदा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं होतं, त्याच्या निषेधार्थ जे आहे ते पुण्यामध्ये या ठिकाणी सगळ्या महिला एकवटलेल्या आहेत। विविध राजकीय पक्षांच्या या महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या की रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करतायत। त्यांच्या या ठिकाणी रुपाली चाकणकर यांचा फोटो जो आहे तो खाली टाकून त्याच्यावरती चपलांचा मारा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे।
आयोगाने काय खाल्लं? या ठिकाणी त्यांच्या या बॅनरवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लाली लिपस्टिक लावून काही नाण्या ज्या आहेत त्या त्यांच्या बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। या सगळ्या अनुषंगाने विविध फलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जगामगा आणि मला बघा अशा पद्धतीच्या बॅनर जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे 800 खिडक्या आणि 900 दारं पुण्या वाटेने गेली महिला आयोगाची नारं अशा पद्धतीने त्यांचा पूर्ण पद्धतीने निषेध नोंदवणाऱ्या अशा पद्धतीचे फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला आयोग की पुरुष आयोग असा प्रश्न देखील या ठिकाणी या आंदोलकांकडून विचारण्यात येतोय। याशिवाय संगीता तिवारी यांनी आपल्या हातामध्ये जे काही फलक धरलेला आहे क्या बोलता पुणेकर, महिला आयोग अन्य करा, न्याय करना बस कर अशा पद्धतीचा फलक जे येथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण आंदोलनामध्ये लहान मुलींपासून ते ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वच महिला ज्या आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। विविध तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहेत। अशा सगळ्या अनुषंगाने हे सगळं आंदोलन जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रुपाली चाकणकर यांचं व्यंगचित्र जे आहे ते या ठिकाणी काढून त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपदा मुंडे प्रकरणामध्ये खरं तर सातपुते यांची SIT मार्फत चौकशी करण्यासाठी पोलीस ऑफिसर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आक्रमक पद्धतीने आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते अतिशय तीव्र असले आणि एकूणच संपदा मुंडेंचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी या सर्व महिलांनी केलेला आहे। त्यामुळे महिला आयोगाच्या विरोधामध्ये सातत्याने या ठिकाणी या पुण्यातल्या ज्या महिला आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। साधारणतः आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर वैष्णवी हागोनेच्या मृत्यू प्रकरणामध्ये देखील तिचं चारित्र्यहनन केलं जातंय का असा प्रश्न देखील उपस्थित केला होता। आणि त्यानंतर आता साताऱ्यातील फलटणमध्ये घडलेले संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा महिला आयोगाच्या वतीने जे काही वक्तव्य करण्यात आलं त्याचा निषेध जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळतो। आणि त्याच अनुषंगाने सध्या पुण्यामध्ये देखील मोठ्या तीव्र पद्धतीने या कलाकार कट्ट्यावरती आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपण या सर्व आंदोलकांची भूमिका जी आहे ती खरं तर समजून घेणार आहोत। अध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज विविध पक्षातले लोक असतील किंवा या महिला संघटनेच्या नेतृत्वात आज एक आंदोलन घेतलं गेलं आहे। रुपाली खोमरे या ठिकाणी आहे, काय मागणी आहे?
पक्षात काम करताय तरी देखील? मी पुन्हा सांगते, आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय, परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा. राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे, त्याला स्वायत्त आहे. त्यांनी काय काम करायचं आयोगाने? महिलांना सुरक्षा देणे, जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला, तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे. जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत, त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे, त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत, म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का? तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षात चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची. त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली, पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही. आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता. ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आहे, तिच्या सन्मानाची आहे का? तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ही सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं, मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं? काय संदेश देणार आहोत आम्ही? काय संदेश देणार आहोत? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने 3 दिवस जेवली नव्हती. आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं, तुमच्या लेकीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य हनन केलं असतं तर काय केलं असतं? काय उत्तर द्यायचं आम्ही? काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं? जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे. कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं. यांना तपास अधिकारी आहेत, यांना पोलीस आहेत, यांना न्यायाधीश आहेत, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला, आमच्या पक्षावर आला, आमच्या नेत्यांवर आला. परंतु मी तिथे जाऊन सांगितलं, तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही. त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणीचा आवाज जरी असल्या, जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही. तुम्ही आज आंदोलन केले, ज्या प्रकारे घराच्या बाहेर आंदोलन केलं, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, काय भूमिका आजच्या स्थितीला? खरं बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही, ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं, इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी पोलिसांकरवे आमच्यावरती गुन्हे दाखल केले. कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली, फार त्यांच्या इज्जतीचा बुरदा पडला. यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले. काही 8 महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं. मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही. हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाली लिपस्टिक कंपनीतल्या डायरेक्टरचा. त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाहीये महिला आयोगावरती काम करण्याचा. कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकरकडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये? ते शस्त्र कोणतं आहे ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत. कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय
तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत. का बरं? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. त्याचं उत्तर द्या. अजित पवारांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली चाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही. मग सुनील तटकरे तुम्ही पण तुमच्या गुफेतनं बाहेर या आणि उत्तर द्या. त्याच्यामुळे हा सगळा राजीनाम्याची मागणी आहे. नाही, काय तुम्ही आंदोलन करताय? त्यांच्या फोटोवरती तुम्ही लिपस्टिक वगैरे लावला, काय लिपस्टिक वगैरे लावला? आता शिवसेनेच्या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही का आंदोलन घेतोय. आमचा आंदोलनाचा विषयच हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये. जागा मागान मला बघा एवढंच यांचं काम आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सांगा. याच्या आधी महिला आयोग अध्यक्ष होते की नाही? चांगलं काम करत होते ना. म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अन्याय. म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना, पहिल्यापासून त्या जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हगवणे असो, प्रत्येक महिला मग ही पुरुष आयोगावर बसावी ना, महिला आयोगावर कशाला बसवलं? मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदादांना हात जोडून विनंती करते, तुम्ही असं काय कॅलेबर पाहिलं, कोणचं कौशल्य पाहिलंय तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलाय? एवढा महाराष्ट्रात पेटलाय, लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही. असं कोणतं कौशल्य आहे तुझ्याकडे? कोणती कारागिरी, कोणते न्याय दिलेत? तर त्यांनी तिचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी, एवढंच आमचं सरकारकडे. राजीनामा झाला तर काय पुढचं तुमचं? आम्ही रस्ता रोको की उग्र स्वरूपात घेऊ आंदोलन. माझं रुपालीचं कालच ठरलं की ह्याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकठिकाणी 10 बायका बसतील, जास्त नाही, पण रस्ता रोको करू. तुम्ही त्यांच्या नटापटाची, त्यांच्या त्या लाली लिपस्टिकची पण ऐका ना, नट्टापट्टा आम्ही पण करतो, मेकअप आम्ही पण करतो, रुपालीताई पण करतात. तिचा नट्टापट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही. तुम्ही त्या फॅशन शोला नाही जातात. इव्हेंट, ओनली इव्हेंट, नो महिला आयोग, म्हणून नट्टापट्ट्यावर राग येतो. लिपस्टिक लावायला आणि हे करायला मागच्या गाडीत मेकअप मॅन असते तिची. इव्हेंटला जायच्या आधी 5 मिनिटं आधी गाडी थांबते आणि त्याच्यानंतर तिचा मेकअप होतो. याच्या विरुद्ध आम्ही, आमचं कोणी आता घाण येतो, कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे? आमचा विरोध आहे. तुम्ही नट्टापट्टा करा, सोन्याचे 10 मन दागिने घाला, पण आमच्या पीडित महिलांना न्याय द्या, एवढंच आम्ही मागतोय. आणि म्हणूनच लिपस्टिक लावली तिला. थँक्यू विश्वा. राज्य महिला आयोगाच्या विरोधात या ठिकाणी पुण्यातल्या कलाकार कट्टा परिसरामध्ये आंदोलन केलं जात होतं.